विकास कामांसाठी केडीएमसीमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितलंय। स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असं राज ठाकरेंचे आदेश होते असं राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांनी सांगितलंय। तर स्थानिक पातळीवर असे निर्णय होत असतात असं बाळा नांदगावकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे। आज आमचे 5 नगरसेवक आले। 5 नगरसेवक काय विकास करू शकतात तिथे विरोधात राहून? एकीकडे 117 किंवा 15 आणि दुसरीकडे 5, तर त्यामुळे ही कामं झाली नसती पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, सत्तेत राहून त्यांच्यावर आमची जी कामं आहेत कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवून ती आम्ही करणारच आहोत ना। त्यामुळे ती कामं होत असतील, लोकांचा मत वाया जात नसेल, त्यांची कामं होत असतील तर आम्ही काही पैशाने विकलो गेले नाही आहेत। आमच्या लोकांनी पैसे घेऊन आम्ही पाठिंबा दिलेला नाही। जो खेळ इथे चालू होता तो कुठेतरी बंद व्हावा, लोकांना एक स्टेबल इथे महापौर किंवा जे लोकप्रतिनिधी त्यांचं राज्य इथे स्टेबल असावं या एका चांगल्या हेतूने दिलेला पाठिंबा। मला पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही। जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला। जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक नेतृत्वाने घेतला। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचं कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी, म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात। आणि त्या बाबतीमध्ये आमचे तिकडचे जे नेते आहेत, आमदार आहेत माझी, त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी। त्यामुळे आणि मला नक्की माहिती आहे की काहीतरी घडलं असावं, त्याशिवाय अशी तडजोडी होत नाही। मला असं वाटतं बघा, काही गोष्टी या पडद्याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी चालू असतात, त्यावेळेला ते एकमेकांशी बोलायच्या नसतात आणि नेमक्या घटना घडल्यानंतर झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा उहापोह होत असतो। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तडजोडी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडत असतात। तशा प्रकारचे आता काय आहे की उद्धव साहेब पण राजकारणात नवीन नाहीत आणि राजसाहेब पण राजकारणात नवीन नाहीत आणि आता जे वेगवेगळ्या घडामोडी घडवतात ते राजकारणात नवीन नाहीत। राजकारणामध्ये काही कधी होऊ शकतं, कोणाचा शत्रू कायमचा कधीच नसतो।